आखातातील युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला कर्जाच्या कुबड्यांशिवाय पर्याय उरलेला नाही। संयुक्त अरब अमिरातीचं कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाकिस्ताननं उधारीचा नवा मार्ग शोधलाय। पाहुयात याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा। बुडत्या पाकला उधारीचा आधार। आखाती देश फेडणार पाकचं कर्ज। कंगाल पाकिस्ताननं संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईचं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा एकदा जगासमोर भिकेचा कटोरा फिरवलाय। तब्बल $3.5 अब्ज कर्ज फेडण्यासाठी आर्थिक डबघाईस आलेल्या पाकिस्तानच्या नाकेनऊ आलंय। यूएईचं कर्ज फेडण्यासाठी आता पाकिस्ताननं सौदी अरेबिया आणि कतार या देशांसमोर हात पसरले। यासाठी पाकिस्तानी सरकारनं कशा हालचाली सुरू केल्यात ते पाहूया। कंगाल पाकिस्तानला एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत यूएईला कर्ज परतफेड करायचंय। या पार्श्वभूमीवर सौदीचे अर्थमंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल जदान यांच्या उपस्थितीत इस्लामाबादमध्ये एक बैठक झाली। या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर उपस्थित होते। कतार आणि सौदी अरेबिया कर्जाची रक्कम स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये जमा करणार आहे। पाकिस्तानी सरकार हे $5 अब्ज खर्च करू शकत नाही। मात्र हेच कर्ज कंगाल पाकिस्तानला कसं तारणार आहे ते पाहूया। आयात खर्च वाढत असल्यानं पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर सतत दबाव आहे। अधिकाऱ्यांच्या मते जर नवीन आर्थिक मदत मिळाली नाही तर येत्या काही आठवड्यात हा साठा आणखी कमी होऊ शकतो। सूत्रानुसार सौदी अरेबिया आणि कतारकडून मिळणारं $5 अब्ज कर्ज पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल। सध्या पाकिस्तानचा परकीय चलनसाठा सुमारे $16.4 अब्ज आहे। त्यामुळे हे कर्ज पाकिस्तानला आपलं कर्ज फेडण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं। एवढंच नाही तर परकीय गंगाजळीवरील वाढता भार कमी करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेलाही साकडं घालणार आहे। काल यूएई आणि आज सौदी कतार। शेवटी काय, उधारीवरचं जगणं फार काळ टिकत नसतं। दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानवर भिकेचा कटोरा फिरवण्याची वेळ आलीये एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।